तर कसं आहे पब्लिक घरचे तर मला काही शांत बसून देत नाही, त्याच्यामुळे आज पण तिला कामाला लावून. काम असं होतं, आपल्या घरा शेजारी आहे चिंचचं झाड आणि एक बदामी बैलांचं शेड आहे, त्याच्यावर पत्र आहे, त्याच्यावर चिंचचा पाला आणि बदामीचा पाला भरपूर पडलेला होता उन्हाळ्यामध्ये. ते आता साफ करायचं होतं, कारण ते जर साफ नसते गेलं पावसामुळे पूर्ण शेडवरचे पत्र खराब होऊन गेले असते. मी शेडवरती होतो तर माझं लक्ष गेलं, या माशाला मी दररोज गिन्नी गवत खाण्यासाठी सोडतो. गिन्नी गवत त्यानं घराजवळच खाय, ते पार अर्ध्या वावरात जाऊन खातं. वरतून इतकं खाताना व्ह्यू येत होता ना, डायरेक्ट दिल गार्डन वाला सीन झालं. तर आपले काम करायची स्पीड लय फास्ट आहे, त्याच्यामुळे आपण एकदम फास्ट मध्ये पत्र साफ करून घेतले. आणि वरतून मला एक पक्षी दिसला, तो इतका भयानक दिसत होता, त्याची चोच आणि ती एकदम लंबी होती. म्हणलं आता हे कोणता पक्षी काय माहिती. चला म्हटलं खाली, आता काम आवरलं, खाली गेलो. खाली काही काम नव्हतं, मग गेलो गोट्यामध्ये गेल्याच्या नंतर आपले गिरी सोनी ते होते, त्यांच्यासोबत टाइमपास केला. म्हणलं चला आता बैलांना गिन्नी गवत टाकू. लई दिवसापून त्यांना नुसतं वाळेल चाराच खाऊ घालतो. आज त्यांच्यावर थोडीशी दया आली, म्हणलं देऊ त्यांना आज गिन्नी गवत टाकून. त्यांना म्हणलं करा तुम्ही आयुष. मग काय आपला टाइम झालता गायचं दूध काढायचा, गाय वाट बघत होती, मग काय दूध बीत काढून घेतलं मस्त पैकी. तर पूर्ण व्हिडिओ बघितलाच आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या.